हा काय म्हटलं पहिल्यांदा प्रॉब्लेम एक दोनदा वाचायला शिका फास्ट मध्ये. हा ए कंडक्टर ऑफ लेंथ एल कॅरीज करंट आय. पहिल्यांदा एक वायर होती लेंथ एल ची थ्रूआउट when it is bent in the form of circular loop of magnetic moment k आहे. व्हॅल्यू ऑफ के विचारले. आता यांनी काय म्हटलं या प्रॉब्लेम मध्ये की इट इज अ बेंट इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर लूप आणि त्यानंतर मॅग्नेटिक मोमेंट दिले. म्हणजे अगोदर एक वायर होती फुल लेंथ एल ची, त्यातून करंट आय फ्लो होत होता बरोबर. ह्या वायरची कॉईल तयार केली एक टर्नची फक्त, आणि त्यावेळी सेम करंट प्रोड्यूस मॅग्नेटिक मोमेंट किती राईट. मॅग्नेटिक मोमेंट के आहे. इज इट क्लिअर. आणि त्यासाठी त्यांनी विचारले हाऊ टू फाइंड आउट के, किती के असणार, हाऊ मच के. अंडरस्टूड. इज इट क्लिअर. कसं सॉल्व्ह करणार के साठी. के आय दिलंय काय नाही. आपल्याला फॉर्म्युला फॉर एम यूज करायचा आहे. एमचा फॉर्म्युला काय असतोय, करंट इंटू एरिया बरोबर. एरिया पाय आर स्क्वेअर माहित नाही मग अशा जो आपण सॉल्व्ह केलं पाय आर स्क्वेअर, बट ऑप्शन मध्ये आर नाहीच आहे, एल आहे. मग हाऊ मच एल, इट इज 2 पाय आर बरोबर ना. एल इज 2 पाय आर, आर इज एल अपॉन 2 पाय. मग एरिया ऑफ सर्क्युलर कॉईल काय होणार, हे पार्ट्स वगैरे तर चालेल का. लास्ट त्याच्या एक प्रॉब्लेम बघितला आपण, इट इज अ पाय आर स्क्वेअर फॉर सेम लेंथ एस पाय कॅपिटल आर स्क्वेअर किती पाय इंटू एल स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर. म्हणजे एरिया ऑफ कॉईल किती येतोय, इट इज एल स्क्वेअर अपॉन 4 पाय. झालं की लागच्या वेळी एरिया ऑफ स्क्वेअर अँड एरिया ऑफ कॉईल. इज इट राईट. आता आपण सॉल्व्ह करूया. के फाइंड करायचंय, बट एम दिलंय किती दिलंय, के इंटू आय इज इक्वल टू आय. एरिया किती आहे, कॉईलचा एरिया इन टर्म ऑफ लेंथ काय असतोय सिंगल टर्न साठी, एल अपॉन 4 पाय, एल स्क्वेअर अपॉन 4 पाय. आय गेट कॅन्सल. मग के ची व्हॅल्यू किती आली, एल स्क्वेअर अपॉन 4 पाय. कळलं. रेडियस मध्ये ऑप्शन नाही आहे, लेंथ मध्ये आहे, म्हणून रेडियस इन टर्म ऑफ लेंथ फाइंड केली. ह्या टॉपिकला हे महत्व, हे रिलेशन फार महत्व आहे. कॉईल ओके, कंडक्टर ऑफ लेंथ एल. इज इट क्लिअर. अनुष्का प्रॉब्लेम कळाला काय करायचं. प्रॉब्लेम कळणं महत्वाचं नाही, महत्वाचं काय तुम्हाला एक्झाम मध्ये कळावे कसा सॉल्व्ह करायचंय, काय के दिलंय. ऑप्शन बघितलं रेडियस नाही, रेडियस नाही म्हणजे लेंथ आहे, म्हणजे रेडियस इन टर्म ऑफ लेंथ फाइंड करायला पाहिजे किंवा एरिया इन टर्म ऑफ लेंथ फाइंड करायला पाहिजे. आणि हे सगळं असं पाठ पाहिजे. एरिया ऑफ कॉईल फॉर सिंगल टर्न काय असतोय, एल स्क्वेअर अपॉन 4 पाय. एरिया ऑफ स्क्वेअर काय असतोय एनीवन सेम लेंथला, एल स्क्वेअर बाय 16. मागचे प्रॉब्लेम झाले. अंडरस्टूड. इज इट क्लिअर. सो हे कुठं मेन्शन करा फॉर सेम लेंथ. झालं तोपर्यंत